मित्रांनो, ही गोष्ट त्या काळाची आहे, जेव्हा मी मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये शिकत होतो. त्या दिवसांची आठवण अजूनही ताजी आहे. आमच्या शेजारी, म्हणजे आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये एक नवीन पंजाबी कुटुंब राहायला आलं होतं. त्यांच्या घरात एक काका, काकू आणि त्यांचा गोंडस 4 वर्षाचा मुलगा होता. तो मुलगा खरंच इतका गोड आणि निरागस होती की पाहणाऱ्याचं मन लगेच जिंकायचा. त्या काकू म्हणजे सिमरन काकू. त्या फारशा कोणाशी बोलायच्या नाहीत. नेहमी घरातच असायच्या, क्वचितच बाहेर दिसायच्या. त्यामुळे आमचं त्यांच्याशी फारसं जुळलं नव्हतं. पण खरं सांगायचं तर सिमरन काकूंना पाहिलं की माझं मन थोडं थबकायचं. त्यांची ती शांत सौम्यता आणि पंजाबी स्टाईल मला भलतीच भावायची. एके दिवशी अचानक अमरजीत काका आजारी पडले. त्यांना चालणंही जमत नव्हतं. तेव्हा सिमरन काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला म्हणाल्या, माझ्या नवऱ्याची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांना चालता येत नाहीये. तुमचा मुलगा जर त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला तर फार बरं होईल. माझ्या आईने मला हाक मारली, अरे रोनक, जा आणि काकांना डॉक्टरकडे घेऊन जा. मी ऐकताच माझी बाईक काढली, अमरजीत काकांना हॉस्पिटलला नेलं, औषधं घेतली आणि त्यांना परत घरी आणलं. त्या दिवसापासून सिमरन काकूंच्या आमच्या घरी येणं जाणं सुरू झालं. आम्हीही त्यांच्या घरी जाऊ लागलो. हळूहळू सिमरन काकूंचं माझ्याशी वागणं बदललं. त्या मला पाहून हलकसं हसायच्या. कधी कधी वेगळ्याच नजरेने बघायच्या. आमचं बोलणं वाढू लागलं. मला जाणवू लागलं की काकूंना माझ्याशी बोलायला खरंच आवडतंय. एके दिवशी बाथरूममध्ये एकदम बिनधास मोकळा होऊन साबण लावत होतो. तेव्हा सिमरन काकू आमच्या घरी आल्या आणि आईला म्हणाल्या, मी तुमचं बाथरूम वापरू शकते का? आईला माहीतच नव्हतं की मी आत आहे. तिने लगेच होकार दिला. त्या दिवशी आमच्या बाथरूमची कडी खराब होती. बाथरूममध्ये एकदम बिनधास मोकळा होऊन साबण लावत होतो. सिमरन काकूंनी दरवाजा उघडला. त्यांनी मला पाहिलं आणि पटकन दरवाजा बंद केला. मी तेव्हा माझ्या भावनेला साबण लावत होतो. मी आंघोळ संपवून बाहेर आलो. तेव्हा त्या मला पाहून हसल्या. मीही थोडं संकोचून हसलो आणि निघून गेलो. त्या घटनेनंतर माझं सिमरन काकूंच्या घरी जास्त वेळ जाणं वाढलं. त्या स्वयंपाकघरात असल्या तरी मी काही ना काही कारण काढून तिथे जायचो. कधी कधी जाणून बुजून त्यांच्या जवळ जायचो आणि माझी भावना त्यांच्या अस्तित्वाला टच करायचो. काकूंना माझ्या मनात काय चाललंय हे कळत होतं, पण त्या काहीच बोलायच्या नाहीत. मला वाटायचं की त्यांना माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचे, पण त्या काही बोलत नव्हत्या. मी स्वतः सुरुवात करायला घाबरायचो. जर काकूंना वाईट वाटलं आणि त्यांनी कोणाला सांगितलं तर सगळं संपलं असतं. एके दिवशी काकू आमच्या घरी आल्या आणि सरळ माझ्या रूममध्ये येऊन बसल्या. मीही त्यांच्या मागे बेडवर बसलो आणि माझ्या पायाने त्यांच्या अस्तित्वाला हलकेच स्पर्श करायला लागलो. त्या मागे वळल्या आणि मला पाहून हसल्या. त्यांचं हसणं पाहून मला हिरवा कंदील मिळाल्यासारखं वाटलं. मी थोडी हिंमत केली आणि माझा पाय त्यांच्या खाली सरकवला. तेवढ्यात माझी आई तिथे आली आणि आम्ही पटकन वेगळे झालो. आता मला काकूंकडून पूर्ण परवानगी मिळाली होती आणि माझी हिंमत वाढली होती. जेव्हा जेव्हा संधी मिळायची मी काकूंच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचो. कधी कधी मी माझी भावना हातात द्यायचो आणि त्या त्याला सुंदर अनुभव द्यायच्या. पण त्या म्हणायच्या, आता दूर जा, नाही तर कोणीतरी पाहिल आणि प्रॉब्लेम होईल. खरं तर मला त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देण्याची संधीच मिळत नव्हती. एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो तर काका घरी नव्हते. काकू स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी संधी पाहून त्यांना पकडलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. त्या म्हणाल्या, अरे तुझे काका बाथरूममध्ये आंघोळ करत आहेत, आता बाहेर येतील. पण माझं मन त्यांना सोडायला तयार नव्हतं. मी म्हणालो, आंटी आता मी तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव दिल्याशिवाय राहू शकत नाही. त्या हसल्या आणि म्हणाल्या, आज नाही माझ्या राजा, 2 दिवसांनी. तुझे काका कंपनीच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत, तेव्हा तू जे करायचं ते कर. मी त्या सुंदर शब्दाने एक लांबलचक पापी घेतलं आणि म्हणालो, आंटी मी तुम्हाला खूप प्रेम करतो. मग मी नैलाजाने त्यांना सोडलं आणि घरी परतलो. 2 दिवसांनी काका टूरवर गेले. मी सकाळीच काकूंच्या घरी गेलो. त्या स्वयंपाकघरात दूध गरम करत होत्या. मी गपचूप मागून जाऊन त्यांना पकडलं आणि माझी भावना त्यांच्या अस्तित्वात टाकायला लागलो. त्या मागे वळल्या, मला पाहून खुश झाल्या आणि मला साथ द्यायला लागल्या. सिमरन काकूंनी त्या दिवशी सुंदर सूट घातला होता आणि त्या एकदम पंजाबी कुडी सारख्या दिसत होत्या. त्यांनी माझ्यासाठी ज्यूस बनवला आणि मला दिलं. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो, आंटी मी आज इथे दूध प्यायला आलोय.
त्या माझ्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, इतकी काय घाई, अजून तर रात्र बाकी आहे. मी म्हणालो, रात्र असली तरी एकदा पिऊन माझं पोट भरणार नाही. त्या मला मादक नजरेने बोलवायला लागल्या. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांना एक पापी दिलं. मी त्यांना बेडरूममध्ये नेलं. त्या मला वेड्यासारखं पापी करायला लागल्या. मी त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली आणि मीही मोकळा झालो. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. त्या 7व्या आकाशात पोहोचल्या. त्या आवाज काढायला लागल्या. त्यांनी माझी भावना त्यांच्या जीवनाजवळ नेली आणि आत टाकायला सांगितली. मी लगेचच भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. त्यांना मजा यायला लागली. काही वेळाने त्या म्हणाल्या, रोनक, मी जीवनातून रंग सोडणार आहे. मी पण सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. त्या म्हणाल्या, वाह रोनक, तू माझा एकटेपणा दूर केलास. त्या उठल्या आणि त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, रोनक, तुझ्या सुंदर वेळेचा अनुभव देण्याच्या स्टाईलने मी खूप खुश आहे. मला असं सुंदर वेळेचा अनुभव देत राहा. मग मित्रांनो, त्या दिवसापासून सिमरन काकू माझ्या अगदी जवळच्या व्यक्ती झाल्या. त्या रात्रीनंतर आमचं नातं एका नव्या आणि खास टप्प्यावर पोहोचलं होतं. आमच्या भेटी, गप्पा आणि त्यांच्या गोड हास्याने माझं आयुष्य रंगांनी उजळून गेलं होतं. पण मला काय ठाऊक होतं की हा रंगीत प्रवास लवकरच एका रहस्यमय वळणावर येणार आहे. 2 दिवसांनी अमरजीत काका पुन्हा कंपनीच्या कामासाठी बाहेर गेले. मी सकाळीच काकूंच्या घरी गेलो. दरवाजा उघडताच सिमरन काकू गुलाबी रंगाच्या पंजाबी सलवार सूटमध्ये दिसल्या. त्यांच्या त्या स्मितहास्याने पुन्हा माझं मन हरवलं. रोनक, आज तू इतक्या लवकर आलास? काय घाई होती? मी हसत म्हणालो, काकू, तुमच्याकडे येण्याची घाई कधी कमी होणार आहे? काकूंनी माझ्यासाठी स्पेशल पंजाबी लस्सी बनवली. मी लस्सी पिता पिता त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे वेड्या, थांब जरा. माझा छोटा पियुष मुलगा अजून झोपला नाहीये. मी थोडा निराश झालो, पण त्यांच्या डोळ्यांमधली ती चमक पाहून मला समजलं की आज रात्र काही खास असणार आहे. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या मुलाला शेजारच्या काकूंकडे झोपायला पाठवलं. आता घरात फक्त मी आणि काकू होतो. आम्ही दोघेही लिव्हिंग रूममध्ये बसलो. काकूंनी माझ्यासाठी गाणं लावलं. एक जुना पंजाबी गाणं. त्यांच्या त्या हालचाली आणि माझ्याकडे पाहण्याच्या नजरेने माझी भावना दाटून येऊ लागली. मी त्यांना ओढलं आणि एक पापी दिलं. त्या मला मिठी मारत म्हणाल्या, रोनक, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा रंग आलेत. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत होतो, हसत होतो आणि एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव देत होतो. काकूंनी मला त्यांच्या बेडरूममध्ये नेलं आणि तिथे आमचा तो सुंदर वेळेचा अनुभव पुन्हा एकदा विस्मरणीय झाला. त्या रात्री आम्ही इतके जवळ आलो की मला वाटलं आता यापेक्षा जास्त काय हवं आयुष्यात. पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं, ज्याने माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. रात्री साधारण 1 वाजता मी आणि काकू बेडवर बोलत होतो. तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजाकडून एक विचित्र आवाज आला. मी दचकलो. काकूंना विचारलं, हे काय होतं? काकूंचा चेहरा पांढराफटक झाला. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, रोनक, शांत रहा. गेल्या काही रात्रींपासून असेच आवाज येत आहेत. कोणीतरी घरात येण्याचा प्रयत्न करतंय असं मला वाटतंय. मी धीर देत म्हणालो, काकू, घाबरू नका. मी आहे ना. मनात भीती होतीच, पण मी हिम्मत करून मुख्य दरवाजाकडे गेलो. तो हळूच उघडला. बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर काहीतरी पडलेलं होतं. ते उचलून पाहिलं तर ते एक चमकणारं लोखंडी तुकडं होतं. ते पाहताच माझ्या अंगावर काटा आला. रात्रीचं वातावरण तसं शांत होतं, पण माझ्या मनात मात्र धडकी भरलेली होती. काहीतरी गूढ माझ्या आयुष्यात प्रवेश करत होतं आणि मला कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार आहे. मी खाली वाकलो आणि पाहिलं, ती एक छोटीशी चांदीची चावी होती. मी ती चावी उचलली आणि सिमरन काकूंना दाखवली. त्यांनी ती पाहिली आणि त्यांचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. त्या म्हणाल्या, ही चावी माझ्या नवऱ्याच्या, अमरजीत सरांच्या ऑफिसच्या लॉकरची आहे. पण ती इथे कशी आली? मला काहीच कळत नव्हतं. अमरजीत काकांनी तर सांगितलं होतं की ते कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेत. मग त्यांची चावी इथे कशी? आणि कोणीतरी दरवाजावर का ठोठावत होतं? मी विचारलं, काकू, आपण काकांना फोन करून विचारूया का? पण त्यांनी घाईघाईने मला थांबवलं. नको रोनक, त्यांना काही कळलं तर सगळं उद्ध्वस्त होईल. त्यांच्या डोळ्यांत भीती होती. माझ्याशी असलेल्या नात्याची भीती नव्हे, तर काहीतरी मोठं लपवण्याची भीती. त्या रात्री आम्ही दोघेही झोपलो नाही. सिमरन काकू मला मिठीत घेऊन बसल्या होत्या आणि मी त्या चांदीच्या चावीला न्याहाळत होतो.
माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. त्या काहीतरी लपवत होत्या. पण काय? आणि त्या रात्री घरात येण्याचा प्रयत्न करणारा कोण होता? दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला जायला निघालो, पण माझं मन काकूंच्याच घरी अडलं होतं. मी त्यांना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही. दुपारी कॉलेजमधून परतल्यावर मी थेट त्यांच्या घरी गेलो. दरवाजा उघडाच होता. आत गेलो तर घरात कोणीच नव्हतं. त्यांची मुलगाही शेजारी नव्हता. मी घाबरलो. पुन्हा फोन केला. यावेळी फोन लागला, पण त्यांच्या आवाजात प्रचंड तणाव होता. त्या म्हणाल्या, "रोनक, तू घरीच थांब. मी आणि माझा मुलगा सुरक्षित आहोत, पण तू कोणालाही काही बोलू नकोस." त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या मनात प्रश्नांचं जाळं विणलं गेलं. संध्याकाळी मी माझ्या मित्राला दीपकला सगळं सांगितलं. त्याला अशा रहस्यमय गोष्टी सोडवायला आवडायचं. त्याने लगेच सांगितलं, "यात काहीतरी गडबड आहे. त्या चावीचा आणि त्या रात्रीच्या आवाजाचा नक्की काहीतरी संबंध आहे. आपण अमरजीत सरांच्या ऑफिसला जाऊन तपास करूया." दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे ऑफिसला गेलो. तिथे कळलं की अमरजीत काका गेले 2 दिवस ऑफिसला आलेच नव्हते. त्यांच्या सहकार्याने सांगितलं होतं. ते म्हणाले होते की त्यांना काही वैयक्तिक कामासाठी सुट्टी हवी आहे. माझ्या डोक्यात मात्र आता सगळा गोंधळ माजला होता. काकांनी खोटं का बोलावं आणि काकू इतक्या घाबरलेल्या का होत्या? आम्ही त्या चांदीच्या चावीने काकांचं लॉकर उघडलं. आत काही कागदपत्र, एक जाडसर डायरी आणि एक लहानशी बॉक्स ठेवलेली होती. डायरीत काकांनी काही नोंदी केल्या होत्या, काही नावं, काही रकमा आणि काही ठिकाणांची माहिती. त्यात एक नाव वारंवार येत होतं, करणवीर सिंग. पण हा करणवीर सिंग नेमका कोण होता? बॉक्स उघडल्यावर माझ्या अंगावर काटा आला. आत एक फोटो होता, त्यात काकू आणि एक अनोळखी माणूस उभे होते. पण तो माणूस काका नव्हता. त्या रात्री मी काकूंच्या घरी परत गेलो, पण घर अजूनही रिकामंच होतं. मी त्यांना पुन्हा फोन केला. यावेळी मात्र फोन बंद होता. माझ्या मनात भीती आणि संशय वाढतच चालले होते. इतक्यात माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. "रोनक, तू खूप पुढे गेलास. आता थांब, नाहीतर तुझ्या आणि सिमरनच्या सुंदर वेळेचा अनुभव सगळ्यांना कळेल." मेसेजच्या शेवटी एक फोटो होता. तो फोटो पाहताच माझ्या अंगातून रक्त गोठलं. मी आणि काकू, त्या रात्री, बेडरूममध्ये सुंदर वेळ अनुभवत असतानाचा. मी थरथर कापायला लागलो. कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत होतं. माझ्या हातातली ती चांदीची चावी आणि काकांच्या डायरीतलं करणवीर सिंग नाव सतत माझ्या डोक्यात घुमत होतं. काकू आणि त्यांची मुलगा कुठे गायब झाले होते? आणि काका खरंच टूरवर होते का? की त्यांनी आम्हाला फसवलं होतं? माझं मन प्रश्नांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकून गेलं होतं. आणि मला असं वाटत होतं की हा खेळ आता माझ्या हातातून निसटत चाललाय. त्या रात्री मी डोळ्याला डोळा लागला नाही. त्या मेसेजमधला धमकीवजा इशारा माझं संपूर्ण अस्तित्व हलवून गेला होता. मी दीपकला फोन करून सगळं सांगितलं. दीपकने शांतपणे ऐकलं, एकदम गंभीर चेहरा करून म्हणाला, "रोनक, हे साधं प्रकरण अजिबात नाहीये. त्या चांदीच्या चावीचं आणि डायरीचं काहीतरी खूप मोठं कनेक्शन आहे. आणि हा करणवीर सिंग, त्याचं नाव सगळीकडे का फिरतंय, हे शोधल्याशिवाय आपण मागे हटू शकत नाही." त्याने मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी यायला सांगितलं. "माझ्याकडे काही खास गॅजेट्स आणि कॉन्टॅक्ट्स आहेत, ज्यांनी आपल्याला काकांच्या ऑफिसमधल्या त्या कागदपत्रांचा अर्थ लावायला मदत होईल," तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी मी दीपकच्या घरी पोहोचलो. घरात आधीच त्याने काकांच्या डायरीतल्या नोंदींचा बारकाईने अभ्यास केला होता. काही नावं, काही मोठ्या रकमा आणि गूढ ठिकाणं, सगळं एकमेकांशी जुळून येत होतं. "रोनक, ही डायरी काही साधारण नाही. यात काहीतरी फार मोठ्या डील्सबद्दल माहिती आहे. आणि बघ, करणवीर सिंगचं नाव सगळ्यात जास्त वेळा आलंय. याचा अर्थ काकांचा आणि करणवीरचं काहीतरी गुप्त व्यवहार आहे," दीपक म्हणाला. यानंतर त्याने मला त्याच्या एका एक्सपर्ट मित्राला भेटायला सुचवलं. विक्रम हा हॅकिंग आणि डेटाबेस एक्स्ट्रॅक्शनमध्ये तरबेज होता. आम्ही त्याच्याकडे पोहोचलो. विक्रमने काकांच्या ऑफिसच्या सिस्टीममधून काही फाईल्स काढल्या आणि त्या उघडल्या. आणि तिथे धक्कादायक सत्य समोर आलं. काकांचं ऑफिस एका अत्यंत गुप्त मनी लॉन्डरिंग नेटवर्कशी जोडलेलं होतं. करणवीर सिंग हा त्या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार होता. आणि सगळ्यात भयानक म्हणजे, काकांचं नाव त्या डील्समध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणून लिहिलेलं होतं. पण प्रश्न अजूनही तसाच राहिला, यात काकूंचा काय संबंध? त्या अचानक गायब का झाल्या? आम्ही ठरवलं की काहीही झालं तरी काकूंच्या घरातूनच काहीतरी पुरावे मिळवले पाहिजेत. त्या रात्री आम्ही काकूंच्या घरी गेलो. घर पूर्ण अंधारात बुडालेलं होतं, शांतता इतकी की श्वासही जड वाटावा.
स्वयंपाकघरात दुधाचा ग्लास अजून तसाच ठेवलेला होता, जणू कुणी घाईघाईत घर सोडलं होतं. बेडरूममध्ये गेलो तर तिथे काकूंचा एक दुपट्टा जमिनीवर पडलेला होता. मी तो उचलला आणि त्यातून एक छोटीशी चिठ्ठी खाली पडली. त्यावर लिहिलं होतं, रोनक, मला माफ कर. मला तुझ्यापासून काही गोष्टी लपवाव्या लागल्या. पण आता मला आणि माझ्या मुलाला धोका आहे. तू या सगळ्यातून बाहेर राहा. ते शब्द वाचून माझं मन उदास आणि संतापाने भरलं. काकू मला का सांगत नव्हत्या की त्या नेमक्या कोणत्या संकटात सापडल्या होत्या? डोळ्यासमोर अंधार दाटून आला. मी ती चिठ्ठी दीपकला दाखवली. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून शांत आवाजात सांगितलं, रोनक, तू भावनिक होऊ नकोस. आपल्याला काकू आणि त्यांच्या मुलाला शोधायचं आहे. मला खात्री आहे त्या करणवीर सिंहशी संबंधित आहेत. आम्ही विक्रमच्या मदतीने करणवीर सिंगचा पत्ता शोधला. तो पुण्याच्या बाहेर एका गावात, एका प्रचंड बंगल्यात राहत होता. बाहेरूनच तो बंगला गूढ, काळसर आणि भयानक दिसत होता. आम्ही तिथे जायचं ठरवलं, पण मनात सतत भीती होती, जर करणवीर सिंह खरंच एवढा मोठा गुन्हेगार असेल तर आम्ही दोघेच त्याच्याशी कसा सामना करणार? पण काकू आणि त्यांच्या मुलाच्या सुरक्षेसाठी मी हिंमत एकवटली. त्या रात्री आम्ही करणवीरच्या बंगल्याकडे निघालो. रात्र काळोखी होती. रस्त्यावर कुत्र्यांचे भुंकणारे आवाज, दूरवरून येणारी घुबडाची किंकाळी, सगळं वातावरण अंगावर काटा आणणारं होतं. बंगला एका सुनसान जागी होता. तिथे पोहोचल्यावर मला अचानक त्या रात्री ऐकलेला खटखट आवाज आठवला. आम्ही बंगल्याच्या मागच्या बाजूने आत शिरायचा प्रयत्न केला. एक खिडकी किंचित उघडी होती. आम्ही श्वास रोखून आत गेलो. आत एक प्रचंड हॉल होता, जिथे काही लोक मंद आवाजात गुप्त चर्चा करत होते. हवेत दारूचा वास, टेबलावर पसरलेली फाईल्स आणि एका माणसाच्या हातात चमकणारी बंदूक, सगळं दृश्य अंग शहारून टाकणारं होतं. आम्ही धडधडत्या हृदयाने पुढे गेलो. अचानक आम्हाला एका खोलीतून दबक्या आवाजात रडण्याचा आवाज ऐकू आला. तिथे पाहिलं तर काकू आणि त्यांचा मुलगा दोघं बांधलेल्या अवस्थेत बसले होते. काकूंच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होतं आणि त्यांची मुलगा रडून रडून थकला होता. मी दीपकला इशारा केला आणि आम्ही त्यांना सोडवण्याचा प्लॅन आखायला लागलो. पण तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यात उभा असलेला तो माणूस मागे वळला आणि मला प्रचंड धक्का बसला. तो करणवीर सिंग नव्हता. तो माझे स्वतःचे काका होते. काकांनी मला पाहिलं आणि त्यांचा चेहरा कठोर, निर्दयी झाला. थंड आवाजात ते म्हणाले, रोनक, तुला इथे यायला नको होतं. मी गोंधळून विचारलं, काका, तुम्ही इथे काय करताय? आणि काकू आणि तुमची मुलगा का बांधलेल्या आहेत? काकांनी एक विचित्र, थंड हसू केलं आणि म्हणाले, तुला वाटलं की सिमरन फक्त तुझ्याशी सुंदर वेळेचा अनुभव घेत होती? नाही रोनक, हे सगळं खूप मोठ्या खेळाचा भाग आहे, ज्याची तुला कल्पनाही नाही. ती माझ्या प्लॅनचा भाग होती रोनक, तू फक्त एक प्यादा होतास. माझं डोकं फिरलं होतं. काकांनी थंड आवाजात सांगितलं की सिमरनला त्यांनी मनी लॉन्डरिंग रॅकेटमध्ये अडकवण्यासाठी वापरलं होतं. त्या चांदीच्या चावीने एक गुप्त लॉकर उघडायचं होतं, जिथे कोट्यावधींच्या डीलचे पुरावे आणि काळ्या पैशाचे दस्तऐवज लपवलेले होते. सिंह मला खरं तर काहीच माहिती नव्हतं, पण ती करणवीर सिंगला ओळखत होती, कारण तो तिचा जुना मित्रच नव्हे तर तिच्या भूतकाळाशी जोडलेलं एक काळं गुपित होतं. काकांनी तिला धमकावत, तिच्या कमकुवत जागेवर हात ठेवून, जबरदस्तीने त्या रॅकेटमध्ये सामील केलं होतं. ते बोलत असतानाच काकांनी बंदूक माझ्यावर रोखली. त्यांच्या डोळ्यातील कठोरपणा पाहून मला जाणवलं की आता मी आणि दीपक यातून जिवंत बाहेर पडणं अवघड आहे. ते म्हणाले, रोनक, आता तू माझा सगळ्यात मोठा अडथळा आहेस. आणि अडथळा कायमचा हटवावा लागतो. पण तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायनचा कर्णकर्कश आवाज घुमला. विक्रमने आमच्या मागे येत पोलिसांना कळवलं होतं आणि त्याने आमचं लोकेशन ट्रॅक केलं होतं. काकांच्या हातातून बंदूक खाली पडली आणि पुढच्या क्षणाला पोलिसांनी त्यांना पकडलं. काकू आणि त्यांची मुलगा सुखरूप सोडवली गेली. काकूंनी मला मिठी मारली, डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, रोनक, मला तुझ्यापासून हे सगळं लपवावं लागलं, कारण माझ्या मुलाच्या जीवाला थेट धोका होता. मी त्यांना माफ केलं, पण मनाच्या आत खोलवर एक मोठा धक्का बसला होता. माझं आणि काकूचं नातं फक्त एका फसवणुकीचा भाग होतं. आणि त्या जाणीवेने माझा राग, वेदना आणि अपराधीपणा सगळं मिसळून मला आतून पोखरून टाकलं. पण खरी थरारक वळणं तर अजून बाकी होती. घरी परतल्यावर माझ्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला, रोनक, हे सगळं अजून संपलेलं नाही, करणवीर सिंग अजून मोकाट फिरतोय. आणि त्याच्याकडे तुझा आणि सिमरनचा आणखी एक व्हिडिओ आहे. तो मेसेज वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
करणवीर सिंग कोण होता, तो कुठे लपला होता आणि त्याच्याकडे अजून किती गुपितं होती, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला एक लाईक ठेवा आणि भाग 2 अशी कॉमेंट करा. मित्रांनो, या व्हिडिओला जर 67 लाईक्स मिळाले तर पुढचा भाग मी लगेच अपलोड करेन. तर मग काय वाट पाहताय? लाईक करा, कॉमेंट करा आणि थरारक भाग 2 साठी तयार राहा. भेटूया लवकरच. धन्यवाद.